आता आपण शक्तिपीठमबद्दल बोलूया, कारण तुम्ही म्हणालात ना शक्ती, देवी म्हणजे शक्ती आहे आणि असं म्हटलं जातं की शक्तिपीठम मधूनच त्या शक्तीचा, त्या ऊर्जेचा, त्या एनर्जीचा उगम झाला. तर 108 शक्तिपीठम आहेत आणि त्यातली मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 3.5 आहेत आणि काही पाण्याखाली वगैरे आहेत. तर त्याची काय आख्यायिका आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे? सगळ्यांनी जावं का शक्तिपीठाला? देवीची एक खास गोष्ट जी प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे, देवी हे स्त्री रूप आहे, तरी ती सगळ्यांना पुरून उरली. बरं, सगळ्यांना म्हणजे कोणाला? दैत्य रूपांना. आता जे पुराण काळामध्ये जे दैत्य, असुर, राक्षस होते ते अक्राळ विक्राळ स्वरूपातले होते. म्हणजे त्यांचे स्पेसिफिकेशन्स असे नव्हते की 2 हातच आहेत, 2 पायच आहेत. रावणाचा तो उल्लेख आपल्याला माहिती आहे, 10 तोंड. असे अक्राळ विक्राळ राक्षसांना देवीने त्यांना हरवून त्यांचा वध केला. आणि ही सगळ्या देवींच्या जी काही रूप आहेत त्या सगळ्या देवींचं महात्म्य हेच आहे की अनेक राक्षसांचा पराभव देवीने केला. आता संपूर्ण जगभरात 108 शक्तिपीठ आहेत. जसं काही पाण्याखाली आहेत किंवा काही आणि भारताबाहेरही आहेत. म्हणजे काही उल्लेख करायचा झाला तर पाकिस्तान किंवा बांगलादेश, इथेही आपली शक्तिपीठं आहेत. महाराष्ट्रामध्ये जी आहे ती 3.5 शक्तिपीठ आहेत. कोल्हापूरची अंबाबाई आहे, माहूरगडची रेणुका देवी आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आहे आणि अर्धशक्तिपीठ असं ज्याला मानलं जातं ती वणीची सप्तशृंगी देवी आहे. तर कितीही तुम्ही जग फिरा, कुठेही अगदी छान स्थळं दर्शन करा, पण हे आपले आई वडील जे आहेत यांच्या मूळ देवस्थानी जाऊन त्यांचं पायाचं दर्शन घ्या आणि मग तिकडचा आशीर्वाद घ्या आणि मग नंतर जग फिरा, हे माझं सगळ्यांना सांगणं असतं. कारण शक्तीचा स्रोत तो आहे. आणि मी जसं मगाशी बोलता बोलता उल्लेख केला की शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्ती. शारीरिक शक्ती म्हणजे थकायचं नाही आपल्याला. थकून झोपण्यासाठी देवाने रात्र तयार केलेली आहे. रात्र नसेल तर आपण रात्री काम करत बसू. सो दिवसभरात भरपूर काम करायचंय, छान काम करायचंय. शारीरिक शक्ती पाहिजे, मानसिक शक्ती पाहिजे. का मानसिक शक्ती पाहिजे? कारण बदलणाऱ्या जगाबरोबर, बदलणाऱ्या माणसांबरोबर आपल्याला डील करायचं आहे. कोणी असं बोलला मग मला रडायला आलं, कोणी तसं बोलला मला रडायला आलं, कोणी असं वागतंय मग मी आता सोडून देते, आता मी करणारच नाही का. हे मानसिक आजार, रोग आपल्याला नको आहे. मेंटली यू शुड बी स्टेबल है ना. मानसिकरित्या तुम्हाला ओव्हर कॉन्फिडंट पण राहायचं नाही आहे, तुम्हाला अंडर कॉन्फिडंट पण राहायचं नाही आहे. इन बोथ वेज की तुम्ही लोक तुमच्यापासून दूर राहतील. देवीने पण राक्षसांना, जी 3.5 शक्तिपीठांचा उल्लेख केला, देवीने राक्षसांना हरवलं, त्यांचा वध केला. पण देवीच्या चेहऱ्याकडे बघा, कुठलंही रूप, छान स्मितहास्य, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि भक्तांवर माया करणारी आहे ती. सो ही 3.5 शक्तिपीठं जी महाराष्ट्रात आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांचं दर्शन घ्यावं या पॉडकास्टच्या निमित्ताने, हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते. पण म्हणजे आयुष्यात एकदा तरी या 3.5 शक्तिपीठाचं दर्शन घ्यायला पाहिजे की दरवर्षी आपण गेलो पाहिजे? दरवर्षी कुलदेवीला एकदा जावं असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. कुलदेवी आणि कुलदेव. कुलदेवीला जाऊन आता वर्षभर आपल्याला काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा डे इन डे आउट लागतोय. मग तो जिथून येतोय त्या देवीला तुम्ही जाऊन ओटी भरा, त्याच्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करा की ती तुमची देवाप्रती झाली कृतज्ञता की देवी माते तुम्हाला वर्षभर भरभरून दिलेलं आहेस, असंच हेही पुढचं वर्ष माझ्या पाठीशी उभी राहा, मला छान सगळं भरभरून दे, मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या परिवाराला सुखी ठेव तू, आणि कृतज्ञता म्हणून मी तुझी ही ओटी भरत आहे. नाही करत. आणि मग मी हा प्रश्न अनेकांना विचारते की तुम्हाला कुठे जायची इच्छा आहे पुढच्या वर्षभरात, कुठल्या देवाला जायची इच्छा? मग लोक नावं सांगतात की मला इथे जायचं आहे, तिथे जायचं. कुलदेवीला गेला आहेत का? नाही गेलो. पण मला तिथे जायचं आहे, तिथे जायची इच्छा पूर्ण होत नाही आहे. का नाही पूर्ण होत? नावं घेतात त्या स्थळाची. त्याचं कारण हे आहे की तुम्ही खूप छान पदार्थ केलात घरी, शेजाऱ्यांना नेऊन दिलात की छान पदार्थ केला, कसा झालाय बघा, पण घरी आईवडिलांना दाखवलं नाहीत. सो तीच भावना, तीच कन्सेप्ट इथे आहे की तुम्हाला दर्शन घ्यायची इच्छा आहे, तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत, तुमच्याकडे तेवढ्या सुट्ट्या आहेत किंवा वेळ आहे की तुम्ही जाऊन कुठल्या देवाचं दर्शन घ्या, पण तुम्ही कुलदेवीलाच वर्षानुवर्ष गेला नाही आहेत, म्हणून ती इच्छा पूर्ण होत नाही. सो 3.5 शक्तिपीठांपैकी जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा दर्शन घेत राहा, पण कुलदेवीला वर्षातून एकदा जावं.
वर्ष म्हणजे आपलं मराठी वर्ष या पद्धतीने आपण मोजतो. जानेवारी ते डिसेंबर नाही, चैत्र ते फाल्गुन. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.